नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत भगरीचा भात। तर काहींचं काय होतं, चिकटच होतो, असं कचकचच लागतो। तर आज मी परफेक्ट प्रमाण वगैरे सांगून तुम्हाला भगरीचा भात एकीने बनवून दाखवणार आहे। चला तर बनवूया। तर भगरीचा भात बनवण्यासाठी मी इथे एकीने 200 ग्रॅम भगर घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी वाटीला कमी आहे। तर ही भगर एकीने थोडीशी पाहायचं त्यामध्ये काही आहे की नाही, म्हणजे व्यवस्थित खडे वगैरे असतात तर ती नीट करून घ्यायची। आता ही भगर एकीने आपण धुवून घेणार, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। तर पाहू शकता इथे मी एकीने ही भगर 2 ते 3 पाण्याने धुवून घेत आहे। अगदी चोळून चोळून चांगली धुवून घ्यायची आणि निथळून घेता येत असेल तर निथळून घेतली ना तरी पण जमतं। जर खडे वगैरे असतील तर अशी चांगली निथळून घेतली तर मग ते खडे वगैरे असे खाली राहतात। तर पाहू शकता ही धुवून घेत आहे। धुवून घेतल्याच्या नंतर हे पहा, आता यामध्ये एकीने पाणी टाकत आहे भरपूर आणि ही अशी साईडला एकीने भिजत ठेवत आहे थोड्या वेळ। तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार, आपण भगरीचा भात बनवणार त्यासाठी। तर पाहू शकता काय गॅसवरनं पॅन ठेवला आहे आणि एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे। इथं तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही जमतं। 4 ते 5 हिरव्या मिरच्या एकीने अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत। त्या चांगल्या आपण तळून घेणार आहोत। काय होतं मग भगरीचा भात एकीने टेस्टी होतो खूप। आता इथे एक मूठभर शेंगदाणे टाकलेले आहेत, हेही भगरीच्या भातामध्ये खाण्यासाठी खूप छान लागतात। तर तेही आपण थोडे असे तळून घेणार आहोत। एक बटाटा एकीने असा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही थोडासा आपण परतून घेणार आहोत। तर पाहू शकता हा चांगला असा बटाटा एकीने आता परतून घ्यायचा आणि आपण तुम्हाला दाखवलेलं आपण 1 वाटी भगर घेतलेली तर 3 वाट्या एकीने आपण पाणी घेणार आहोत। हे परफेक्ट प्रमाण आहे, अगदी सुटसुटीत आणि मस्त आपला हा भगरीचा भात होतो। जर काहींना अगदी असं जरासं पातळ हवा असेल तर तुम्ही 4 वाट्याही पाणी घेऊ शकता, ज्यांना पातळ भात आवडतो त्यांच्यासाठी। तर पाण्याला उकळी आल्याच्या नंतर हे आपण भगरीचे तांदूळ धुवून घेतलेले हे आपण पॅनमध्ये आता टाकणार आहोत। हे पहा पाण्याला उकळी आलेली आहे। हे सगळे भगरीचे तांदूळ एकीने आपण हे पॅनमध्ये आता टाकून घ्यायचे। तर पाहू शकता आपण सगळे भगरीचे तांदूळ पॅनमध्ये टाकलेले आहेत। अगदी छान असं थोडा वेळ की नाही ही आता 2 ते 3 मिनिटं उकळू द्यायचं। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित एकीने हे मिक्स करून घेत आहे। अगदी हे 2 ते 3 मिनिटं आपण उकळून घेतल्यानंतर असं हलवायचं। गॅस कमी करून आपण यावरती काय करणार, 2 मिनिटाची एकीने वाफ घेणार। 2 मिनिटाची आपण वाफ घेतली की हा भात एकीने अगदी असा छान शिजतो, मऊ अगदी आणि मोकळा मोकळा होतो। तर पाहू शकता असं थोड्या वेळा एकीने आता आपण हे असं शिजू देऊया। लगेच झाकण ठेवायचं नाही, थोडे 2 ते 3 मिनिटं चांगलं असं शिजू द्यायचं। 2-4 मिनिटं झाले की यावरती एकीने आता आपण काय करायचं, कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं। आणि अगदी 2 मिनिटाची एकच वाफ घेतली की नाही लगेच आपला भात शिजतो। पाहू शकता 2 मिनिटाची आपण एकच वाफ घेतलेली, भात किती छान असा शिजलेला आहे। असा भात शिजल्याच्या नंतर यामध्ये काय करायचं, 4 ते 5 एका चमचे किंवा एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आपण या भातामध्ये एकीने टाकणार आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार। तर पाहू शकता तर मी इथे 4 ते 5 चमचे एकीने शेंगदाण्याचा कूट वापरत आहे। आणि हे अगदी शेंगदाण्याचं कूट एकीने आता व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्या भातामध्ये। पाहू शकता गॅसची एकदम कमी आहे आपला। आता इथून पुढे गॅस फुल करायचाच नाही, अगदी कमी गॅसवरतीच आपण हा भात एकीने आता इथून पुढचा पुन्हा एक असं छान हे मिक्स झाले आपण एक वाफ घेतो। हे पहा आता व्यवस्थित असं आपण हे सगळीकडून मिक्स करून घेत आहोत। खाण्यासाठी खूप टेस्टी होतो हा भगरीचा भात, कधीतरी बदल, खूप छान वाटतं। दह्याबरोबरही खूप छान लागतो किंवा दही खायचं नसेल तर हा भात एकीने असाही खूप छान लागतो। तर पाहू शकता अगदी मस्त असं एकजीव करून घेत आहे। तर पाहू शकता मस्त असं आता एकजीव करून घेतलेला आहे। आता एकीने इथं गॅसही बंद केलेला आहे
पाहू शकता आपला भात पूर्ण मी तुम्हाला दाखवते, चांगला असा मऊ अगदी मस्त शिजलेला आहे. हे पहा, तुम्हाला मी अगदी काढून दाखवलेलं आहे. हे पहा, किती मोकळा मोकळा आणि मस्त अगदी छान असा शिजलेला आहे. आता हा भगरीचा भात आहे की नाही, आपण लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता किती मस्त असा आपला हा भगरीचा भात झालेला आहे आणि झटपट होणारा आहे, अगदी पटकन होतो. याला आमटी वगैरे करायची गरज नाही, काही नाही. यामध्येच आपण मिरची, बटाटा वगैरे सर्व टाकलेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास तर लाईक नक्की करा.